गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनी मृत्यूनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राज्याचे दिग्गज काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत राज्यातील आश्रमशाळात गेल्या 2 वर्षातील मृत्यूंपैकी 5% मृत्यू सर्पदंशानं झालं असल्याची आकडेवारी जारी करत आदिवासी विकास मंत्री आणि राज्य सरकारवर मोठा प्रहार केला. चंद्रपुरात यावर प्रतिक्रिया देताना आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी मात्र आश्रमशाळा वडेट्टीवार यांच्याही आहेत, त्यांनाच विचारा असा टोला लगावला. चंद्रपुरात बैठकीसाठी दाखल झालेल्या विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या या टोल्याचा समाचार घेतला. आम्हाला टोला लगावण्यापेक्षा विद्यार्थिनींचे मृत्यू झाले त्याची जबाबदारी कुणावर निश्चित केली, कुणावर कारवाई केली असा प्रतिटोला त्यांनी लगावला. मुलांचे मृत्यू झाले त्याच्यापैकी 5% सर्पदंशाने झाले असा आरोप केला. तुमचं म्हणणं काय आहे? आता भाऊ थोड्या वेळाने ते भाऊलाच विचारा. त्यांचे भाऊ अनुदानित आश्रमशाळा चालवते, हा प्रश्न भाऊला विचारायला बरं राहील. असं आहे, आता उईके काय बोलले त्यापेक्षा गेल्या 2 वर्षामध्ये 542 आदिवासी आश्रमशाळामध्ये 542 मुलांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार कोण? का झालेत? 5% मृत्यू सर्पदंशाने झाले. मग त्या संस्थेवर कारवाई का केली? तुमची यंत्रणा काय करताय? तुमचे तपासणी करणारे अधिकारी काय करताय? तुमचा एटीसी काय करतोय? तुमचा प्रोजेक्ट ऑफिसर काय करतोय? हे यांची जबाबदारी नाही, प्रकल्प अधिकाऱ्यांची, यांची आयुक्तांची जबाबदारी नाही. 542 मुलांचा मृत्यू 2 वर्षात होतोच कसा, हा खरा प्रश्न आहे. यांनी कोणावर जबाबदारी फिक्स केली? आश्रमशाळा आहेत, माझी एक आश्रमशाळा आहे, ठीक आहे, मी आश्रमशाळा चालवतो, आम्ही आश्रमशाळा चालवतो याचा अर्थ असा नाही तुम्ही 2000 रुपये एका विद्यार्थ्यांसाठी देताय, तुम्ही 5000 द्या. त्यामध्ये सांगा की हे पूर्ण झालं पाहिजेत. बरं, तपासणीमध्ये तुम्ही तुमचे अधिकारी पैसे घेऊन सगळं ओके करतात, हे कोण करायचं? म्हणून माझा अशोक उईकेंना हे आहे की आता सक्त करा, सक्त व्हा, जरा कडक व्हा. असं लेचापेचा करून काम होणार नाही. त्यामुळं आश्रमशाळा कोणाची आहे मला विचारण्यापेक्षा 542 मृत्यूला जबाबदार कोण, हे आदिवासी सगळे अधिकारी यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात याचं उत्तर अशोक उईकेने दिलं पाहिजे.